गुढीपाडवा स्पेशल ओल्या नारळाच्या सारणाचे कानवले बनवणार आहे। तर त्यासाठी मी आता सारण तयार करत आहे। सारणासाठी मी आता इथे एक पातेलं घेतलं, तूप घातलं। तूप गरम झाल्यानंतर ओल्या नारळाचा खव घालायचा, जेवढा खव त्याच्या निम्मा गूळ घालायचा। दोन्ही छान असं मिक्स करून घ्यायचं। आपल्या आवडीनुसार त्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे, छान मिक्स करून घ्यायचं। हे बघू शकता तुम्ही आता छान मिक्स झालेलं आहे आणि सारण तयार झालेलं आहे। इथे चमचा उभा राहतोय सारणामध्ये, तर समजायचं आपलं सारण रेडी आहे। गॅस बंद करायचा, थोडीशी खसखस घालायची, आवडीनुसार आपल्या वेलची बडीशोपचं पावडर घालायचं, कारण खूप छान चव येते ह्याला। चला आता सारण गार होण्यासाठी साईडला काढून ठेवूया आणि कानोल्यासाठी कणिक मळूया। आता कणकेमध्ये मी गव्हाच्या पिठात 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे। थोडंसं तूप मीठ घालून कणिक मळून घेतलेली आहे। छोटे छोटे गोळे घेऊन पुरीच्या आकारा एवढे लाटून घेतलेले आहेत। त्यामध्ये आता हे सारण भरून घ्यायचं आहे। करंजीचा आकार द्यायचा आहे आपल्याला। आणि हे बघू शकता तुम्ही आता इथे कानवले मी एक एक करून मिटून घेत आहे आणि सर्व कानवले तयार झालेले आहेत करून। इकडे पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आता एका चाळणला तेल लावून घेतलेले आहे आणि त्यामध्ये एक एक करून हे सर्व कानवले ठेवून घ्यायचे आणि 10 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे। खूप छान अप्रतिम होतात चवीला। ही पारंपरिक डिश आहे, पौष्टिक आहे, हेल्दी आहे। तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा मंडळी, तुम्हाला घरातल्या सगळ्यांना आवडेल। थोडंसं तूप घालूया। चॅनलवर नवीन असेल पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।